मित्रांनो नमस्कार. मागच्या 2 दिवसापूर्वी AAIBने म्हणजे एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने त्यांचा प्रिलिमिनरी रिपोर्ट पब्लिश केला. मागच्या महिन्यात 12 तारखेला जो एअर क्रॅश झालेला एअर इंडियाचं जे विमान अहमदाबादपासून लंडनला चाललं होतं त्याचा जो क्रॅश झाला आणि इंडियन हिस्ट्रीमधला तो सगळ्यात मोठा ॲक्सिडेंट मानला जातो एरोप्लेनचा. तर त्या ॲक्सिडेंटचा एक प्रिलिमिनरी रिपोर्ट पब्लिश केला AIBने त्यांच्या वेबसाईटवर आणि विदाऊट टेकिंग एनी प्रेस कॉन्फरन्स. असं म्हणलं जातं की असे जे रिपोर्ट आहेत ते नॉर्मली प्रेस कॉन्फरन्स देऊन पब्लिश केले जातात, पण AIBने ते डायरेक्ट त्यांच्या वेबसाईटवर पब्लिश केले फॉर अननोन रिझन्स. आता हा रिपोर्ट जर पाहिला मी आता तो रिपोर्ट बघत होतो तर त्याच्यामध्ये काही ऑब्झर्वेशन खूप इंटरेस्टिंग आहेत, ते मी शेअर करतो तुम्हाला. सगळ्यात अगोदर हा जेव्हा क्रॅश झाला, हा ॲक्सिडेंट जेव्हा झाला होता तर या क्षेत्रातले जे एक्सपर्ट लोक आहेत, म्हणजे काही पायलट्स असतील, काही एअरक्राफ्ट इंजिनियर्स असतील किंवा काही कंपन्यांचे लोक असतील बोईंगसारख्या, तर त्यांनी एक 2-3 प्रिडिक्शन केलेले त्या रिझनचे. जो ॲक्सिडेंट झाला त्याचे काही रिझन्स त्यांनी प्रिडिक्ट केले होते. त्यामध्ये सगळ्यात पहिलं होतं की पायलट मे बी फिट नसतील त्या दिवशी फ्लाय करण्यासाठी. तर हे पहिलं जे रिझन आहे ते या रिपोर्टमध्ये तर कुठं दिसत नाही, कारण त्या दिवशी जेव्हा पायलट आलेले तर तेव्हा त्यांचं प्रॉपर त्यांचं चेकिंग किंवा जे काही टेस्टिंग असतं ते पूर्ण झालं होतं. पायलट आदल्या दिवशीच अहमदाबादमध्ये आले होते, त्यांना प्रॉपर जी विश्रांती ती मिळाली होती असं त्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. दुसरं एक रिझन आहे की प्लेनचं वेट मे बी ओव्हरलोड असेल प्लेन, असंही म्हणलं गेलं होतं. तर तो दावा पण या रिपोर्टमध्ये खोटा ठरवण्यात आलेला आहे. प्लेनमध्ये साधारणतः 2,13,401 किलो एवढं वेट होतं, जे की मॅक्झिमम लिमिटच्या खूप खाली होतं. मॅक्झिमम लिमिट जी असते ती साधारणतः 2,18,183 किलो एवढी ती लिमिट असते. तर एक 5,000 ते वेट कमीच होतं. आणि तिसरं एक प्रिडिक्शन होतं की फ्युएल कंटॅमिनेशन झालं असेल. विमानात जे काही फ्युएल होतं, आय थिंक साधारणतः 54,000 किलो एवढं फ्युएल होतं विमानामध्ये, ते मे बी कंटॅमिनेट झालं असेल आणि त्या कंटॅमिनेशनमुळं मे बी विमानाला तो जो काही थ्रस्ट लागतो तो मिळाला नसेल असंही म्हणणं होतं. पण हा पॉईंट पण त्या रिपोर्टमध्ये मेन्शन करण्यात आलेला आहे. ॲक्सिडेंट साईटवरून जे काही थोडं फ्युएल त्यांना मिळालं ते त्यांनी टेस्ट केलं आणि त्यात कोणत्याही प्रकारचं कंटॅमिनेशन नव्हतं असं त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. आता या रिपोर्टमध्ये असं कुठेही कुणालाही दोषी ठरवण्यात आलेलं नाहीये, कारण हा प्रिलिमिनरी रिपोर्ट मुळातच काय झालं याचा तो रिपोर्ट असतं. कशामुळे झालं हे त्यात मेन्शन केलेलं नसतं. कशामुळे झालं किंवा कोणामुळे झालं हे त्यात या रिपोर्टचं ते इंटेन्शन नसतं. तरीही हा रिपोर्ट बघून जे किंवा ज्यांच्याकडे संशय ओढला जातो असे तिघ जण आहेत या सस्पेक्ट्समध्ये. पहिला आहे बोईंग कंपनी, दुसरं आहे AIESL म्हणजे एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड. ही जी कंपनी आहे एअर इंडियाचे विमानं मेंटेन करत असते. एअर इंडिया जरी टाटा चालवत असेल तर त्याचा मेंटेनन्स टाटा बघत नाही, तर हे AIESL कंपनी जी आहे गव्हर्नमेंटची ती बघते. आणि तिसरे आहेत हे 2 पायलट म्हणजे मेन पायलट आणि को पायलट. आता पायलट फिट असले तरी यांच्याकडे संशय काय तर ते आपण बघूया या रिपोर्टमध्ये. या रिपोर्टमध्ये 2 पेजेस खूप महत्वाचे आहेत, पेज नंबर 6 आणि पेज नंबर 12. पेज नंबर 6 मध्ये त्या एअरक्राफ्टची पूर्ण इन्फॉर्मेशन आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की FAA म्हणजे फेडरल एव्हिएशन एजन्सी, मला एक्झॅक्ट त्याचं लॉंग फॉर्म माहित नाही, पण FAA हे जे अमेरिकेतली जी काही संस्था आहे त्यांनी स्पेशल एअरवर्दीनेस इन्फॉर्मेशन बुलेटिन हे ते काहीतरी दर महिन्याला पब्लिश करत असतात किंवा प्रत्येक फ्लाईटला आय थिंक. तर त्या बुलेटिनमध्ये त्यांनी असं लिहिलं होतं, मी तुम्हाला ते वाचून दाखवतो. द FAA issued special airworthiness information bulletin that is SAIB on December 17, 2018 म्हणजे हे बुलेटिन 2018 मधलं आहे. रिगार्डिंग द पोटेन्शियल डिसएंगेजमेंट ऑफ द फ्युएल कंट्रोल स्विच लॉकिंग फीचर. This SAIB was issued based on report from operators of model 737 airplanes that the fuel control switches were installed with the locking feature disengaged. The airworthiness concern was not considered an unsafe condition
that would warrant airworthiness directive by FAA. The fuel control switch design, including the locking feature, is similar on various Boeing airplane models, including part number this, which is fitted in B7878 aircraft VT A and B. म्हणजे हे सेम एअरक्राफ्ट आहे त्या दिवशी क्रॅश झालेलं. As per the information from Air India, the suggested inspection were not carried out as the SAIB was advisory and not mandatory. थोडक्यात काय तर FAA ने 2018 मध्ये एक बुलेटिन काढलं होतं आणि त्यात असं मेन्शन केलेलं की फ्युएल कंट्रोल स्विचेस जे आहेत तर त्यामध्ये एक लॉकिंग अरेंजमेंट असते. म्हणजे हे स्विच तुम्हाला ऑपरेट करायचं असेल तर हे स्प्रिंग लोडेड स्विच असतं. तर ते स्विच ऑपरेट करायचं असेल तर तुम्हाला ते स्प्रिंग मधून अगोदर रिलीज करावं लागतं आणि नंतर ऑपरेट करावं लागतं. नॉर्मली हे जे स्विचेस आहेत हे रन आणि कट ऑफ मध्ये असतात. रन वर असतं, कट ऑफ खाली असतं. तर रन मधून कट ऑफ किंवा कट ऑफ मधून रनला न्यायचं असेल तर त्या अगोदर स्प्रिंग मधून रिलीज करून मग ते पुढं नेऊन ऑपरेट करावं लागतं. इझिली ते ऑपरेट होण्यासारखं नसतं. इव्हन असंही म्हणतात की त्यावर एक सुरक्षा कवच असतं काचेचं किंवा पॉलिकार्बोनेटचं, ते काढून तुम्हाला ते ऑपरेट करता येतं. आता या बुलेटिन मध्ये असं म्हणलेलं आहे की त्या स्विचेसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता जो की बोईंग 737च्या पायलटनी रिपोर्ट केला होता आणि हे बुलेटिन मध्ये सांगितलं होतं की त्याचं इन्स्पेक्शन करा. आता एअर इंडियाचं असं म्हणणं आहे, एअर इंडिया किंवा ती जी मेंटेन करणारी कंपनी आहे त्यांचं असं म्हणणं आहे की इन्स्पेक्शन झालं नव्हतं कारण हे जे बुलेटिन होतं ते ऍडवायझरी होतं, मॅन्डेटरी नव्हतं. म्हणजे त्यांनी जस्ट सजेशन दिलेले हे करावंच लागेल असं काही त्यांनी मॅन्डेट दिलेला नव्हता, त्यामुळे हे इन्स्पेक्शन केलेलं नव्हतं. तर हा एक महत्वाचा पॉईंट आहे पेज नंबर 6 मध्ये. आणि या पॉईंटमुळं बोईंग आणि AISL या दोन्ही कंपन्या सस्पेक्ट्समध्ये येतात. कारण मे बी हा मेकॅनिकल प्रॉब्लेम असू शकेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असू शकतो. आणि AISL याच्यामुळं कारण त्यांनी याकडे लक्ष दिलं नव्हतं कारण हे मॅन्डेटरी नाही असं समजून. त्याच्यानंतर आपण पेज नंबर 12 वर जर गेला तर पेज नंबर 12 वर याची पूर्ण टाइमलाईन सांगितलेली आहे या विमानाची. आता हे काय म्हणू शकतो आपण, म्हणजे एवढं अनफॉर्च्युनेट आहे की हे विमान 2 मिनिटं पण उडू शकले नाही हवेमध्ये. हार्डली 1.5 मिनिटामध्ये ते क्रॅश झालं टेक ऑफ नंतर. याची टाइमलाईन तुम्ही जर बघाल तर साधारणतः 8:07 आणि 37 सेकंदाला हे विमान रोलिंग करायला चालू झालं. म्हणजे टेक ऑफ करताना विमान थोडंसं जे जमिनीवर फिरतं गाडीसारखं जे पुढं पुढं जातं जमिनीवरच, तर 8:07 37 सेकंदाला ते स्टार्ट झालं रोलिंग आणि बरोबर 1 मिनिटांनी म्हणजे 8:08 या विमानाने टेक ऑफ घेतला. त्याच्यानंतर हार्डली 3 सेकंदानंतर 3 ते 4 सेकंदानंतर म्हणजे 8:08 आणि 42 या प्लेननी त्याचा मॅक्झिमम स्पीड अचीव्ह केला जो की असतो साधारणतः 180 नॉट. 180 नॉटचा स्पीड अचीव्ह केला. ऍट द सेम टाइम असं या रिपोर्टमध्ये म्हणलेलं आहे 12व्या पेज नंबरवर. ऍट द सेम टाइम हे दोन्ही फ्युएल कट ऑफ स्विचेस जे होते ते 1 बाय 1 रनवरून कट ऑफच्या पोझिशनला आले आणि या दोघांमध्ये 1 सेकंदाचा गॅप होता. बरोबर 8:08 आणि 42 सेकंदाला. ऍट द सेम टाइम या रिपोर्टमध्ये असं म्हणलं की त्या काळातलं जे काही व्हॉइस रेकॉर्डिंग आहे त्यामध्ये एक पायलट दुसऱ्या पायलटला म्हणतो की तू हे कट ऑफ स्विचेस का ऑपरेट केले, रनवरून कट ऑफला का आणले. तर जो दुसरा पायलट आहे तो लगेच म्हणतो की मी हे केलेलं नाहीये. तर एवढंच संभाषण त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. आता कोणता पायलट कोणत्या पायलटला म्हणतो, म्हणजे मेन पायलट को पायलटला म्हणते का को पायलट मेन पायलटला, हे त्यात मेन्शन केलेलं नाहीये. त्याच्यानंतर 5 सेकंदांनी RAT ऍक्टिव्हेट झालं. RAT म्हणजे रॅम एअर टर्बाईन. नॉर्मली हे रॅम एअर टर्बाईन जे असतं हे जेव्हा दोन्ही इंजिन बंद पडतात तर तेव्हा ऍक्टिव्हेट होतं आणि हे रॅट किंवा हे जे टर्बाईन असतं ते विमानाला टेम्पररी सप्लाय देतं. कारण दोन्ही इंजिन बंद पडल्यामुळं जी काही रिक्वायर्ड पॉवर आहे आतले लाईट्स वगैरे किंवा आतल्या ज्या काही सिस्टीम चालू ठेवण्यासाठी जी काही वीज लागते तर हे RAT प्रोव्हाइड करतं. आणि हे कन्फर्म पण झालेलं आहे. जो एकमेव प्रवासी या अपघातातून वाचला त्याचा जो काही इंटरव्ह्यू घेतला या लोकांनी तर त्यात त्यांनी असं म्हणलं होतं की क्रॅश व्हायच्या अगोदर एक मोठा आवाज आला होता. तर हा मोठा आवाज मे बी हे रॅट ऍक्टिव्हेट होण्याचा असेल. तर हे रॅट तुम्ही बघाल तर विमानाच्या पोटातून असं बाहेर येत असतं खाली. त्याच्यानंतर साधारणतः 5 ते 6 सेकंदांनी म्हणजे 8:08 आणि 52 सेकंदाला
इंजिन 1चं फ्युएल कट ऑफ स्विच जे आहे हे कट ऑफवरून रनवर आणण्यात आलं. मे बी त्या पायलटनी हे संभाषण चालू असताना ते कट ऑफवरून रन केलं आणि बरोबर 4 सेकंदांनी इंजिन 2चं स्विच पण कट ऑफवरून रनला आणलं. आता हे दोन्ही जेव्हा कट ऑफवरून रनला येतात तर विमानात अशी सिस्टीम असते की जो रिक्वायर्ड थ्रस्ट आहे तो हवेतल्या हवेतच तो ऑब्टेन केला जातो या दोन्ही स्विच ऑपरेट झाल्यानंतर. पण अनफॉर्च्युनेटली विमानाची उंची एवढी नव्हती की तो थ्रस्ट जरी मिळाला तरी विमानाला टेक ऑफ परत करता आलं नाही हवेतल्या हवेमध्ये. आणि साधारणतः 8:09 आणि 5 सेकंद या वेळेला पायलटने मेडेचा कॉल मेडे 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 हा जो फायनल कॉल असतो तो ATC कडे पाठवला आणि 8:09 आणि 11व्या सेकंदाला EAFR रेकॉर्डिंग म्हणजे जे काही ब्लॅक बॉक्स असतो विमानाचा त्याचं जे रेकॉर्डिंग आहे 2 हे EAFR असतात त्यामध्ये यांचं रेकॉर्डिंग स्टॉप झालं. तर मे बी 8:09 आणि 11व्या सेकंदाला हे विमान त्या मेडिकल कॉलेजच्या बिल्डिंगला धडकलं असावं किंवा क्रॅश झालं असावं. तर ही टाइमलाईन सांगितलेली आहे. आता या टाइमलाईनमध्ये तुम्ही जर बघाल हे जे 2 स्विचेस आहेत हे नॉर्मली ऑपरेट होणारे स्विचेस नाही आहेत आणि मॅन्युअली म्हणजे टेक ऑफ झाल्यानंतर हे ऑपरेट करणं इम्पॉसिबल आहे असं यातले जे जाणकार लोक आहेत एक्सपर्ट लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे. तर हे का झाले तर यावर पण भरपूर तुम्ही इंटरनेटवर बघाल तर भरपूर याच्यावर विचारमंथन चालू आहे. काही लोक म्हणतात हा मेकॅनिकल फॉल्ट असेल, काही लोक म्हणतात हे मॅन्युअली खरंच ऑपरेट केलं गेलेलं असेल पायलटकडून मे बी चुकीने किंवा मे बी इंटेन्शनली. आता चुकीने होण्याची संभावना खूप कमी आहे कारण जो मेन पायलट होता त्याच्याकडे जवळपास 8,500 तासाचा अनुभव होता आणि जो को पायलट होता त्याच्याकडे साधारणतः 1100 तासाचा अनुभव होता फ्लाय करण्याचा. त्यामुळे चुकीने करणं तर थोडंसं अवघड वाटतं किंवा इम्पॉसिबल वाटतं. आता हे इंटेन्शनली का करतील तर त्याचे पण वेगवेगळे रिझन आहेत. काही लोक असं म्हणतात की या दोघांमधला एक पायलटची काही मेडिकल हिस्ट्री होती, तो मे बी सायकोलॉजिकली फिट नसेल असं त्यांचं म्हणणं आहे, जे की त्याला आधारी वाटतो. कारण या रिपोर्टचं इनिशियल पेजेस तुम्ही बघाल तर त्याच्यात म्हणजे हे इन्व्हेस्टिगेशन करणारी जी काही टीम असते त्या टीममधले जे मेंबर आहेत त्यामध्ये एव्हिएशन सायकोलॉजी स्पेशलिस्ट पण आहेत आणि एव्हिएशन मेडिकल एक्सपर्ट पण आहेत याच्यामध्ये. त्यामुळे ते एक्सपर्ट म्हणतात की पुरेसा वाव आहे की हे पायलटमुळे झालं असावं. पण पायलटची जी काही असोसिएशन आहे इंडियामधली तर त्यांनी याला विरोध केलेला आहे या पूर्ण रिपोर्टलाच आणि त्यांचं म्हणणं आहे की हे पायलटवर ठपका ठेवत आहेत. जे जसं की साधारणतः होतं कोणताही एअरप्लेनचा क्रॅश झाला की नॉर्मली त्या पायलटवरच ब्लेम केला जातो असं त्यांचं म्हणणं आहे. आता यामध्ये भरपूर प्रश्न पण तयार होतात की कॉकपिटमध्ये CCTV का नसतो. आता हे जे व्हॉइस रेकॉर्डिंग आहे की फ्युएल कट ऑफ स्विच तू का ऑपरेट केलं, दुसरा पायलट म्हणतं की मी नाही केलं, तर याचं फक्त व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. जर CCTV असलं असतं तर तिथं क्लिअर झालं असतं की खरंच ते मॅन्युअली ऑपरेट केलेलं आहे का मेकॅनिकली तो फॉल्ट झाल्यामुळे ऑपरेट झालेलं आहे हे कळत नाहीये. तर त्यामुळं अशी मागणी किंवा असंही एक्सपर्ट सांगत आहेत की CCTV बसवायला हवा अशा प्रवासी विमानांमध्ये. जे छोटी विमानं असतात किंवा काही स्पेशल विमानं असतात त्यांच्यामध्ये कॉकपिटमध्ये CCTV असतात. पण हे मोठी विमानं जे आहेत बोईंगचे 737 वगैरे जे विमानं आहेत मोठी किंवा कोणत्याही कंपन्यांची तर कोणत्याच कॉकपिटमध्ये CCTV नसतात. तर CCTV असलं असतं तर मे बी हा क्रॅश कशामुळे झाला काय ते भरपूर अंशी क्लिअर झालं असतं. असा हा रिपोर्ट आहे. मे बी जो फायनल रिपोर्ट येईल त्याच्यामध्ये कळेल की हे कशामुळे झालं. कारण या प्रिलिमिनरी रिपोर्टमध्ये फक्त काय झालं एवढंच सांगतात, त्याचे रिझन सांगत नाहीत किंवा कोणामुळे झालं हेही सांगत नाहीत. तर फायनल रिपोर्ट मे बी 6 महिन्यांनी किंवा 1 वर्षाने याची शक्यता आहे. तर तेव्हा आपल्याला कळेल की हा क्रॅश एक्झॅक्ट कशामुळे झाला. तुम्हाला या क्रॅशबद्दल किंवा या रिपोर्टबद्दल काय वाटतं हे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि अजून काही तुमची मतं वगैरे असतील या व्हिडिओबद्दल तर तेही कॉमेंटमध्ये लिहा. थँक्यू.